छोटीशी दालचिनी तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढवू शकते, तुमचं सौंदर्य उजळू शकते। आपल्या किचनमध्येच ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने आपण बरेचसे आपले प्रॉब्लेम्स हे असे चुटकीसरशी सोडवू शकतो। पण ते कशा प्रकारे आपण वापरायला पाहिजे हेच आपल्याला बऱ्याचदा माहित नसतं किंवा हे प्रोडक्ट्स इन्स्टंट ग्लो देणारे नसतात, म्हणून बऱ्याच वेळा आपण त्यांच्या वापराकडे दुर्लक्ष करतो। पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या, हेच घरगुती नॅचरल गोष्टी आपण वापरून तुम्हाला जो इफेक्ट मिळतो तो कोणतेही महागडे प्रोडक्ट्स वापरून येत नाही। तर याचबद्दल आपण बघणार आहोत। दालचिनीमध्ये अँटी फंगल, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या या दूर होतात। तुम्हाला जर तुमची त्वचा नेहमीच कोरडी वाटत असेल तर तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये दालचिनीचा समावेश करण्याची वेळ आता आलेली आहे। दालचिनी त्वचेत रक्तप्रवाह वाढवते, परिणामी आपली त्वचा यामुळे ओलसर राहते। जर तुम्ही दालचिनीचं आवश्यक तेल थोडंसं घ्या, त्यात काही चमचे पेट्रोलियम जेली किंवा ऑलिव्ह ऑइल मिसळून हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर, विशेषतः ड्राय स्किनवर हलक्या हाताने लावलं तर त्वचेला याचा जबरदस्त फायदा होतो। हे मास्क नियमित वापरल्यावर तुमची त्वचा अधिक मऊसर, हायड्रेट आणि रिपेअर झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। दालचिनीची पावडर घेऊन तुम्ही ती थोडीशी दुधात किंवा मधात मिसळून ती प्यायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमचं आतून संपूर्ण शरीर हे डिटॉक्स होतं आणि तुमची त्वचा सुद्धा निरोगी राहते। याशिवाय तुम्ही दालचिनीच्या पावडरमध्ये थोडं हलकं पाणी किंवा गुलाबजल मिसळून त्याचा फेस पॅक करून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच लावू शकता। आणि हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानं तुमच्या त्वचेमधील मुरुमा म्हणजे पिंपल्स कमी होतात, त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते। दालचिनीचा नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवर जमा होणाऱ्या जळजळीत आणि संसर्गांना सुद्धा रोखण्यासाठी मदत करते। कधी कधी आपल्या स्किनवर सतत खाज येत असते, त्वचा कोरडी पडते, तर मग अशा वेळी इरिटेट होऊन न जाता काय करा, तर तुम्ही एक चमचा दालचिनी पावडर घ्या, त्यात थोडंसं खोबरेल तेलाचे थोडेसे थेंब टाका। खोबरेल तेल ना आपल्या त्वचेला आतून खोलवर पोषण देत असतं, त्यामध्ये नैसर्गिक ओलावा आपला टिकून राहतो। दालचिनी आणि खोबरेल तेलाचं हे कॉम्बिनेशन तुम्ही हलक्या हाताने मसाज करत तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर जिथे जास्त खाज आहे तिथे सावकाशपणे लावा। हे पॅक तुम्ही 10 मिनिटं ठेवल्यावर तुमच्या स्किनवरचा कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत होते। त्वचा ताजी, मऊसर आणि खाज येण्यापासून मुक्त झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। तर कधी त्वचेवर खाज येत असेल किंवा कोरडेपणाने त्रास होत असेल तर हा दालचिनी खोबरेल तेलाचा पॅक तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। हायपर पिगमेंटेशन किंवा काळ्या डागांशी जर तुम्ही झुंजत असाल तर त्यावर सुद्धा बेस्ट सोल्युशन म्हणजे दालचिनी पावडर आणि लिंबू। लिंबूमधील व्हिटॅमिन सीचं प्रमाण काळ्या डागांना हलकं करतं आणि दालचिनी रक्ताभिसरण सुधारण्यास सुद्धा मदत करते। यामुळे हायपर पिगमेंटेशन जलद बरे होतात। हे तयार करणं सुद्धा खूप सोपं आहे। 1 टीस्पून दालचिनी पावडरमध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 टेबलस्पून मध अधिक हायड्रेशनसाठी घ्या। सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा आणि फक्त काळ्या डागांवर ते लावा। 10 मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या। आठवड्यातून 2 वेळा जर तुम्ही ही रेमेडी वापरली तर तुमच्या त्वचेवर चांगला फरक तुम्हाला बघता येईल। याशिवाय तुम्हाला स्किन ब्राइटनिंगसाठी काही सोल्युशन हवं असेल तर दालचिनी पावडरमध्ये दही ऍड करा। दह्यात लॅक्टिक ऍसिड भरपूर असतं, जे आपली स्किन मऊपणे एक्सफोलिएट करतं, तर दालचिनी रक्तप्रवाह वाढवतं। आपल्या स्किनला रिपेअर करणाऱ्या मास्कमध्ये दालचिनीचे प्रचंड फायदे आपल्याला होत असतात। पण जर तुम्हाला यापैकी कोणतीच गोष्ट करायची नसेल, कोणताच उपाय करायला वेळ नाहीये किंवा कंटाळा करताय, तर त्याला अल्टरनेट ऑप्शन म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट्स यूज करता त्यामध्ये तुम्ही दालचिनीचे घटक असणारे निवडले तर याचा सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल। तर या छोट्याशा मसाल्याचा उपयोगाने तुमचे असंख्य प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतात। तर आता वेळ आली आहे तुमच्या रूटीनमध्ये दालचिनी या नैसर्गिक घटकाचा समावेश करून त्वचेचा खरा तेज अनुभवण्याची। तर ही छोटीशी दालचिनी तुमच्या त्वचेच्या आरोग्याचा गुपित घटक ठरू शकतं। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा। आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।